चांगलं समालोचन पाहायला मिळते. त्याचबरोबर आमच्या समवेत जोडलेत सचिन जाधव आणि ही नाईट शृंखला पाहायला मिळते. सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला सोंडाई माता चषक 2025 वर्ष 5वे आणि सुरुवात काल झाली होती आणि कालच्या दिवसामध्ये कोरलवाडी टीमने टॉप 6 मध्ये प्रवेश केला. चांगला खेळ केला कालच्या या दिवसामध्ये. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची लढत पाहायला मिळते. टीम लोधिवली विपक्ष कलोते रयते शेवटची लढत पाहायला मिळते. नाणेफेकी जिंकली लोधिवली टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. टीम लोधिवली टीमला 4 षटकांचे खेळ पाहायला मिळतो. मैदानामध्ये गोलंदाज मार्क वरती गोलंदाज सांघिक पहिला वैयक्तिक पहिला. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू येतोय सीमा रेषा पार येतोय बॅट मधून षटकार साधावा ठोक डीजे. नवीनच इथे मात्र त्यांचं मंडप डेकोरेटर्स पाहायला मिळतोय. डीजे साऊंड सिस्टीम. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा. मनीष तिसरा चेंडू फेस केला आणि या चेंडूवरती धाव येते 1. चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. शंकर फलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती धावा श्री गणेश केला होता 2 धावेने आणि दुसऱ्या चेंडूवरती षटकार आला. तिसरा चेंडू फेस केला. तिसऱ्या चेंडूवरती 1 धावेले धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिलं षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. 9 अंकावरती गोलंदाजी करत असताना लोधिवली टीम. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू येतोय हवाई सफर सीमा रेषा पार षटकार साधावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र सुरुवात चांगली केली आहे. शंकर आणि नामदेव नावं मात्र एकदम आपल्याला देवांच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत आणि कामगिरी सुद्धा तीच पाहायला मिळते. इथे मात्र या गोलंदाजीवरती आक्रमण चढवलं जाते. हल्ला चढवला जातोय. गोलंदाज मनीष वरती 2 मोठे फटके लगावलेत. धावसंख्या 6च्या साहाय्याने पुढे जाऊन पोहोचतीये. ती आमचे साथी स्कोर लेखक राहुल आम्हाला जोडलेत 15 या अंकावरती. आता मात्र चांगली फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळतं. मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये विचार केला ना तर मात्र 9 खेळाडूंना या पॉवर प्लेच्या आतमध्ये मात्र बंधन ठेवलं जातं. त्यांच्यावरती बंधन असताना 2 क्षेत्ररक्षक फक्त या मैदानामध्ये आपल्याला मॅनेटरी पॉवर प्लेच्या बाहेर फिल्डिंग करताना पाहायला मिळतात. 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या अंकावरती. काय फटकेबाजी पाहायला मिळते. शंकर आणि नामदेव ही जोडखोली मैदानामध्ये फलंदाजी करत असताना पहिलं षटक प्रगतीपथावरती. 1 चेंडू शिल्लक आहे. पाहायचं शेवटच्या चेंडूवरती हल्ला येणार का. इथे मात्र चेंडूला सन्मान दिलाय. 1 धाव येते शेवटच्या चेंडूवरती. काय फलंदाजी पाहायला मिळते. आक्रमण चढवलं. 2 मोठे फटके आले. या 1च्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिलं षटक समाप्त होतोय 17 या अंकावरती. मनीष गोलंदाजी करत असताना शिवजयंती आणि आता या शिवजयंती निमित्त टुर्नामेंट्स आयोजित केले होते. परंतु या आयोजन मात्र विचार केला ना तर सुंदर आयोजन पाहायला मिळतं. सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांच्या माध्यमातून. म्हणून टीम्सला या टुर्नामेंट्स मध्ये सहभागी व्हायचं होतं. एक्स्ट्रा टीम झाल्या परंतु नाकारलं नाहीये या सोंडाई माता क्रिकेट टीमने आणि आलेल्या टीमला आणि 1 दिवस आणखी त्यांनी वाढवला आणि या शृंखलेमध्ये त्यांना इथे मात्र चान्स दिला आणि कालच्या दिवसामध्ये कोरलवाडी टीमने टॉप 6 मध्ये प्रवेश केलाय. 6 बक्षीस पाहायला मिळतात आपल्याला. एक नाईट शृंखला 5वं वर्ष खालापूर तालुक्यामध्ये ही पहिली शृंखला पाहायला मिळते. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज तुषार. जोडखोळी मैदानामध्ये पाहायला मिळते. शंकर नामदेव फलंदाजी करत असताना मोठे फटके पाहायला मिळतात. सज्ज होते गोलंदाज तुषार. पहिल्या चेंडूवरती ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटची एज घेतली जाते. 1 धाव येते या चेंडूवरती आणि 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या अंकावरती.
सुंदर फटका सजवला तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिला फलंदाज बाद होतोय नामदेव. असं पाहू शकाल. त्यानंतर आमच्या ऑर्गनायझर कमिटीतनं मात्र सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला अगदी संकल्पना जबरदस्त पाहायला मिळते. आज स्पर्धेचे ऑर्गनायझर आपण पाहू शकाल. अगदी संजय दादा वाघमारे असतील, समीर दादा मुकणे असतील, त्यानंतर पाहता सुनील मुकणे असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर देविदास मुकणे असेल, प्रकाश मुकणे, समीर दादा मुकणे आणि त्यानंतर पाहिलं तर अगदी संपूर्ण इथनं पाहिलं तर सोंडाई माता क्रिकेट संघ चिंचखांबला यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. आणि इथनं मात्र सर्व क्रिकेट रसिकांचं आपण पुन्हा एकदा स्वागत करूया. अगदी पाहू शकाल शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. आजच्या रात्रीतील दुसरी रात्र आपण पाहता एका बाजूला गावदेवी कलोतर येते आणि त्यांना फाईट करतो लोदिवली क्रिकेट संघ. सुंदर फटका पाहायला मिळतोय. सुदाम फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला. 1 रन घेतली. दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, डोक्याची घंटा होती परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं रनिंग पाहायला मिळते. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली जाते 20 या अंकावरती. मोठी मॅच पाहायला मिळते. लोधिवली व्ही पक्ष कलोते रैतीचा स्टार खेळाडू इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. निधो चेंडूची सांगते ते धावसंख्या स्थिरावली जाते. इथे मात्र बॅटची एज लागली जाते. फलंदाज बॅक टू पवेलियन. दुसरा आदरा बसतोय. विकेटचे पतन होत. ठेवलाय फलंदाजांना. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडू जातोय सीमारशीच्या पलीकडे. 1 बाउन्स टांगा पलटी गोडा फरार येतोय. हात चौकार. 4 धावा ठोकलीच्या. जात आहे. फलंदाज बॅक टू पवेलियन पाहायला मिळेल आपल्याला. कामगिरी सुरुवात चांगली केली होती आपल्या टीम साठी आणि इथे मात्र आता बॅक टू पवेलियन मोठा मासा ज्याच्यासाठी जाळे रचलं होतं
त्या जाळ्यामध्ये मात्र इथे फसला जातोय शंकर. बॅक टू पॅव्हिलियन येताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल जीवन फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. जीवन मॅन फ्रॉम कळोती रेती टीम कडून फलंदाजी करण्यासाठी 3 फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन झाले आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जनार्दन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. पहिल्या चेंडूवरती विकेटचं पदार्पण केलंय. ओहो इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र चेंडू सरळ जातोय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. धाव संख्या स्थिरावली जाते. डॉट चेंडू येतोय. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. चेंडू पडला उसळी घेतली बाउन्स झाला आणि इथे मात्र डॉट चेंडू पाहायला मिळतोय. धाव संख्या स्थिरावली जाते. आता मात्र मोठ्या फटक्यांना कुठेतरी रोखलं जात आहे. सुंदर फटका खेळून काढलाय कार्पेट लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. उचल फेक केली जाते. धोका होणार का आणि फलंदाज बाद होतोय. इथे मात्र कॉम्बिनेशन पाहायला मिळत नाहीये धाव स्वरूपामध्ये. फसले जात आहेत आणि आता बॅक टू पॅव्हिलियन झाला फलंदाज जीवन. जीवन बॅक टू पॅव्हिलियन येताना पाहायला मिळाला. गणेश आणि दीपक फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी धावसंख्या जाऊन पोहोचते. ती 25 या अंकावरती तिसरं षटक प्रगती पथावर पाहायला मिळतंय. जनार्दन गोलंदाजी करताना इथे मात्र मोठा फटका सजवलाय. चेंडू येतोय समोरच्या कक्षाच्या दिशेने. इथे मात्र चुकी केली जाते आणि झेल इथे मात्र सोडला जातोय. चुकी मागात ठरणार का? झेल सोडलाय. गणेश फलंदाजी करत असताना धावा येतात त्या चेंडूवरती. दोन धावने धावसंख्या पुढे जाऊन सरसावली जाते 27 या अंकावरती. तर त्याच दरम्यान इथं महेंद्र मुकणे आपण या जरा व्यासपीठावरती. महेंद्र मुकणे आपण या व्यासपीठावरती जरा. महेंद्र मुकणे कुठं असेल तर लगेच पोहोचा आपण व्यासपीठावरती. थोडी विनंती असेल. इथे मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र बॅक टू डगआउट गणेश पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जनार्दनने इथे मात्र फलंदाज बाद केले 2 आणि 1 धाव बाद स्वरूपात 3 फलंदाज या गोलंदाजीवरती चांगलं वर्चस्व दाखवलं या मैदानामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते 27 या अंकावरती. फलंदाज बाद झालेत आतापर्यंत 5 फलंदाज बॅक टू डगआउट झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. इथे मात्र शेवटचा चेंडू फेस केलाय. तो सुद्धा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. काय अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. जनार्दनने गोलंदाजी केली. धावा दिल्या त्या मात्र 3 आणि विकेटचं पतन केलं मात्र 3. 2 फलंदाज
आणि एक धावबाद झाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. जकडून ठेवले फलंदाजांना कळते रेटते टीमच्या. आणि आता मात्र शेवटचं षटक असेल, हाणामारीचं षटक म्हटलं जातं, परंतु शेवटचं षटक मध्ये काय घडेल पाहायचं. मोठे फटके येतील का, धावा जमवाव्या लागतील, कारण की तेवढ्याच ताकदीची समोरची टीम पाहायला मिळते लोधिवली. सेकंड फेरीतील पहिली मॅच नाणेवली विपक्ष धामणे दोन्ही टीमचा कर्णधार आपण यायचं टॉस का बॉस मध्ये. आपण आता उपस्थित आहातच, आपण सुद्धा विलंब लावायचा नाही, प्लीज यायचं. तर या दोन्ही टीम पुढचा सामना एका बाजूला इथनं मात्र हंसिका 11 धामणी क्रिकेट संघ आणि त्यांना फाईट करेल तो म्हणजेच गावदेवी नाणेवली संघ माधव पिरकड यांचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुढची मॅच 3 षटकांची असेल याची नोंद घ्या. दोन्ही संघ लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी यायचा. गोलंदाज मार्क वरती, गोलंदाज सांघिक चौथा वैयक्तिक पहिला गोलंदाज मार्क वरती. टीम लोधिवलीकडून जयेश गोलंदाजी करत असताना लाईन भरकडली जाते. अजूनपर्यंत 2 चेंडू फेस केले, परंतु पंचांनी पनिशमेंट केली. 2 अवंतर धावा आहेत त्या चेंडूवरती. अवंतर धावेच्या 6 धावसंख्या जाऊन पोहोचते 29 या अंकावरती. 2 एक्स्ट्रा धावा दिलेत. अजूनपर्यंत एक चेंडू फेस केला नाहीये. गोलंदाजी करत असताना लाईन भरकडली जाते. चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र यष्टी रक्षक पाहायला मिळेल आपल्याला काहीतरी मात्र थोडस कानमंत्र देताना पाहायला मिळतोय. चांगली रजनी शृंखला पाहायला मिळते. सोंडाई माता चषक 2025 6 दिवसाची शृंखला म्हटलं ना तर मात्र आयोजक चांगली कामगिरी करतात, कारण 6 दिवस नाईट शृंखला एक मोठं दमदार आयोजन पाहायला मिळतंय. इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र फटका फसलाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय, झेल टिपला जातोय. आता मात्र विकेटचं पतन होतं. न्यूझीलंड विपक्ष पाकिस्तान टीमला पराभूत केला. चांगला खेळ केला न्यूझीलंड टीमने आणि विजयी पदार्पण केला आणि एक सामना विजयी झालाय. आणि संडेला मोठी मॅच पाहायला मिळेल. पाकिस्तान विपक्ष मॅन फ्रॉम इंडिया भारत या 2 टीमची. निश्चितच 23 तारखेला आपण एक खूप मोठी मॅच पाहणार आहोत भारत पाकिस्तान. आणि त्याच मॅच मध्ये एक अभिमानास्पद गोष्ट जी आपल्या तमाम आदिवासी बांधवांसाठी घडली गेली आहे ती अशी की आपले मुरबाडचे रहिवासी योगेश वाघ ते स्टार प्रवाहाला कुणाल दाते सरांसोबत लाईव्ह टेलिकास्ट आणि लाईव्ह कॉमेंट्री करणार आहेत भारत पाकिस्तान मॅचची, जी मराठीमध्ये ऐकायला मिळेल. तर एक विनंती असेल तमाम बांधवांना, हॉटस्टारवरती गेल्यानंतर चूज करा लँग्वेज मराठी, कारण तिथे तुमचा आमचा सर्वांचा लाडका योगेश वाघ आणि कुणाल दाते यांची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपण विचार केला ना तर ही टेनिस क्रिकेटचा जर विचार केला ना तर आता मात्र अफलातून आपण ISPL सारखी शृंखला पाहिली असेल. विचार जरी केला नसेल की आपण टेनिस क्रिकेट कुठे पोहोचेल आणि चांगले खेळाडू पाहायला मिळतात आपल्याला आणि चांगल्या मोठ्या ठिकाणी आपण जाऊन पोहोचतोय. आपले समालोचक पाहायला मिळतील योगेश वाघ आणि त्याचबरोबर पनवेलचे कुणाल दाते सर, आमचे लाडके. आम्ही त्यांचे आदिवासी समाजाचे योगेश वाघ सुद्धा एक सुपर शॉट म्हणून फेमस आहेत आणि त्याचबरोबर कुणाल दाते आम्ही त्यांचे फॅन्स आहोत. त्यांची कॉमेंट्री आम्ही नेहमी ऐकत असतो आणि त्यांची कॉमेंट्रीमधून आम्ही त्यांचे काही शब्द चोरून आम्ही इकडे आमच्या कॉमेंट्रीमध्ये ॲड करून आम्ही इथे बोलत असतो. चांगले मॅच पाहायला मिळते, चांगलं आयोजन पाहायला मिळतंय आणि खरंच आपण मराठीमध्ये ऐकावं अशी आमची अपेक्षा आहे.
चांगलं आयोजन पाहायला मिळतं चिचकामला टीम कडून. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज जयेशची गोलंदाजी पाहायला मिळाली ना. अद्यापर्यंत चेंडू फेकले तर वाईडच्या स्वरूपामध्ये 4-5 वाईट चेंडू फेकलेत. काय चुकीची गोलंदाजी पाहायला मिळते इथे. मात्र धावा आल्यात या धावसंख्येवरती 39. 5 धावा एक्स्ट्रा दिले त्या गोलंदाजाने. आपण विचार केला ना तुषाराने 32 माफ करा 32 धावा आलेत. जनार्दन आणि तुषार या गोलंदाजाने धावा रोखल्या होत्या. फलंदाजानं बॅक टू पॅव्हिलियन केलं होतं परंतु इथे मात्र एक्स्ट्रा धावा त्या गोलंदाजीवरती रोखल्या होत्या ना त्या पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना जयेश मॅन फ्रॉम लोधिवली टीम कडून इथे मात्र मोठा फटका सजवला. एक चेंडू येते सीमा पार 1 बाउन्स टांगाबडी घोडा फोरार येते चौकार 4 धावा ठोक डीजे. राजू दादा पाटील आणि ही सुद्धा शृंखला पाहायला मिळते आपल्याला. काटाई स्वर्गीय रतन बुवा पाटील क्रिकेटचं टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं ती शृंखला मात्र डे नाईटचा आता हे आयोजन पाहायला मिळतंय. सर्वात मोठं आयोजन डेची ही शृंखला पाहायला मिळते. रतन बुवा पाटील चांगलं मोठं आयोजन पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप ज्याला म्हटलं जातं आणि तिथे मात्र प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सुद्धा असतात. प्रत्येक क्षेत्ररक्षकासाठी बाईक सुद्धा लकी ड्रॉ साठी लावलेल्या असतात. गेल्या आणि मागच्या वर्षामध्ये वाघाची वाडी आम्ही सुद्धा ती मॅच पाहत होतो. वाघाची वाडी टीमने तिथे मात्र त्यांचं पदार्पण केलं होतं आणि चांगलं आपलं वर्चस्व दाखवलं होतं आणि शेवटच्या क्षणाला मात्र त्यांना तिथे हार पत्करावी लागली आणि चांगला खेळ केला होता. आम्ही शेवटपर्यंत मॅच पाहत होतो वाघाची वाडीची टीमची आणि या मॅच मध्ये असेल का त्यांची. यस योगेश या वर्षी देखील संधी दिली आहे. ही मोठी गोष्ट आहे. वाघाचीवाडी संघ म्हटलं तर 1 स्टार वाघाचीवाडी अविनाश वाघचा संघ आपण पाहिलं तर त्या गावामध्ये एकजूटपणा भरपूर आहे. त्यामुळे हा संघ अगदी एवढ्या टोकाच्या मुवमेंट पर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. अगदी जर विचार केला तर अनेक ठिकाणं व्यावसायिक क्रिकेट म्हणून त्यांची ओळख राहिली आहे आणि जर विचार केला तर आदिवासी टेनिस क्रिकेटमधील सर्वाधिक आपण जर पाहिलं तर वरचं नाव असेल तर वाघाचीवाडी संघ आणि त्यानंतर मात्र आपण पाहतो तर माथेरान क्रिकेट संघ असेल, मोहपाडा क्रिकेट संघ असेल, त्यानंतर 1 स्टार 11 खांदा असेल आणि त्यानंतर चिंचखांबला संघ देखील. हे ग्रामीण आदिवासी ग्रामीण टेनिसमधील आपण पाहिलं ना तर सर्वाधिक मोठ्या पोलमध्ये खेळणारे संघ आहेत आणि त्यांमधले आपण जर पाहिलं तर काही असे खेळाडू आहेत म्हणजे ज्यांच्या नावावरती बाईक आहे. आपण पाहिलं तर मोहपाडा संघातील बायकरमॅन वाजेपूर 3D मध्ये प्रशांत पवारला बाईक मिळाली, वासंत प्रीमियर मध्ये शुभम नाईकला बाईक मिळाली. असे मोठे मोठे दिग्गज यस अजय बसमा रायगड प्रीमियर लीग मध्ये बेस्ट फिल्डर आपण जर पाहिलं तर ओपन टुर्नामेंट मध्ये त्याला बाईक मिळाली. अगदी मानाची आणि सन्मानाची गोष्ट आहे मित्रांनो. अगदी पाहिलं तर मात्र अशा रीतीने आपण पाहता अगदी आदिवासी टेनिस क्रिकेटतील आपण पाहू शकाल अगदी जबरदस्त अगदी 2025 मधील हंगाम देखील आपल्याला पाहायला मिळेल आणि नानिवली क्रिकेट संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहायला मिळेल हंसिका 11 धामणी म्हणजे जो आपण पाहता भरतदादा वाघमारे यांना मात्र पॅक केलेला संघ. आपण जर पाहिलं तर शिवनसिंह गावचे ते जावई आहेत आणि आज जर पाहिलं तर आज त्यांच्या मैदानावरती म्हणजे स्वतःच्या मैदानावरती त्या संघाला संधी दिली गेली आहे. धामणी संघाला आपण पाहू शकाल आज इथनं मात्र 3 षटकांची मॅच ना संजय दादा. येस सेकंड राऊंड 3 ओव्हरचा असेल आणि प्रत्येक मॅच साठी नवीन बॉल इथनं मात्र यूज केले जातील. याची नोंद घ्या. दोन्ही टीम टॉस साठी पुढची मॅच गावदेवी नानिवली आणि त्यांना फाईट करेल हंसिका 11 धामणी क्रिकेट संघ. आपण या लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. यस धामणी क्रिकेट संघाचा कर्णधार आला. नानिवली क्रिकेट संघ महादेवची पिरकड आपण या टॉस साठी इथनं दुसऱ्या सत्रातील पहिली लढत आपल्याला पाहायला मिळेल. अगदी अप्रतिमरित्या स्पर्धा चालू आहे मित्रांनो. आज जर पाहिलं तर आमच्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये योगेश आहेत, सचिन जाधव सर आहेत. आज पाहिलं तर आमचे मिनी प्रवीण दुगाडे सर देखील पाहिलं तर
पवार साहेब देखील पाहायला मिळाले, त्यांचा आवाज देखील पाहायला मिळाले. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आमचे कृष्णा भोवरे सर या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर रायगड ठाणे आणि त्यानंतर पाहिलं तर कर्जत खालापूर विभागामध्ये आणि ऑल महाराष्ट्रामधील बुलंद आवाज आपण पाहू शकाल. भोवरे सर टॉस केला जाईल. इथं मात्र आपण पाहता एका बाजूला गावदेवी नाणेवली महादेवची क्रिकेट यांचा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकाल तर हंसिका 11 धामणी क्रिकेट संघ याच्यामध्ये टॉस केला जाईल. तर याच्या टॉससाठी इथं आपण पाहू शकाल आमचे या स्पर्धेचे ऑर्गनायझर समीर दादा मुकणे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही संघ 1 मिनिट थांबायचा. पुढची मॅच असेल नवीन बॉल यूज केले जातील याची नोंद घ्या आणि 3 षटकांची मॅच असेल. टॉस इथं आपण पाहू शकाल हंसिका 11 धामणी क्रिकेट संघाच्या बाजूने लागला. पहिला आपला डिसिजन कळवायचा. बॅट फर्स्ट बॅटिंग निवडले. 3 षटकांची मॅच. किती धावा उभ्या केल्या जातील. आता नाणेवली संघ गोलंदाजीचे वर्चस्व सर्वाधिक लो स्कोरिंग मॅच गोलंदाजीच्या जोरावरती जिंकली गावदेवी नाणेवली संघानं. अगदी अप्रतिम गोलंदाजी. इथं किती धावा बनवल्या जातील 3 षटकामध्ये. नक्कीच 3 षटकामध्ये आम्ही 30+ धावा करण्याचा प्रयत्न करू. येस विश ऑल द बेस्ट. इथं मात्र धामणी क्रिकेट संघ आणि इथं आपण जाऊया महादेवजी क्रिकेट. अगदी 3 षटकांची मॅच पहिल्यांदा बॅटिंग निवडली. कितपर्यंत रोकाल. आम्ही 20 ते 25 धावापर्यंत रोखू शकतो. येस कारण की आता या ठिकाणी उत्साह वाढला. पहिल्या मॅच मध्ये 15 धावा फक्त खर्च केल्या आणि 16 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आणि मॅच वर्तमान लढत एका बाजूला गावदेवी कलोतर येते आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहता लोदवली क्रिकेट संघ यांच्यामध्ये. धावसंख्या 38 24 बॉल 38 रन टू विन. लोदिवली टीम सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. जनार्दन आणि प्रदीप 2 फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी दाखल झालेत. गोलंदाज मार्क करते. गोलंदाज दीपक पहिला चेंडू फेस केला. डॉट येतो. चेंडू चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज दीपकने. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू येतोय. धावसंख्या स्थिरावली जाते 0 या अंकावरती कार्पेट लाईनच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चांगलं पाहायला मिळतंय. 1 धाव येते आणि 1 धावेने श्री गणेश केला जातोय. टीम लोदिवली टीमने 1 धाव येते. 38 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या फेरीतील शेवटची लढत. तर त्याच दरम्यान इथं मात्र एकता मोहपाडा संघाचा कर्णधार एकता मोहपाडा ब संघाचा कर्णधार विनायक आपण या व्यासपीठावरती इथं आमच्या ऑर्गनायझर समीर दादा मुकणे आपण आमंत्रित करतायत. आपल्या या ठिकाणी स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या वतीने. याचं विनायक या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलं जातं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. प्रदीप पवार 3 षटकार लगावले ना तर लहान बंधूंकडून 1000 रुपयाचं बक्षीस प्रदीप फलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. स्ट्रायकर हँडला प्रदीप, नॉन स्ट्रायकर हँडला जनार्दन, गोलंदाज मार्क वरती गोलंदाज दीपक. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. इथे मात्र सुंदर चेंडू होता परंतु झेल टिपायची होती आणि इथे मात्र धाव बाद होतोय. फलंदाज पहिल्या गड्याचं पतन होतोय धावबाद स्वरूपामध्ये. तर महेंद्रजी मुकणे यांच्या शुभास्ते आपण पाहिलं तर त्यांचा शुभ सन्मान केला जाणार आहे. जायचं इथं मात्र विनायक आपण या व्यासपीठावरती आपलं या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. पुन्हा एकदा जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. या ठिकाणी योगेश नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. मनीष फलंदाजी करण्यासाठी. इथे मात्र फलंदाज बॅक टू पवेलियन प्रदीप. इथे मात्र कॉम्बिनेशन पाहायला मिळाला नाहीये. चेंडू हलक्या हाताने कट केला होता. क्षेत्ररक्षक तिथे तत्पर होता. चार चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या लागते 1 या अंकावरती. एका विकेटचं पतन होते. गोलंदाज मार्क वरती आपलं चांगलं पदार्पण करतोय. चांगलं वर्चस्व करतोय या मैदानामध्ये दीपक गोलंदाजी करत असताना. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. भन्नाट 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 वेग आणि या वेगावरती स्वार पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर उसळी घेतली जाते. डॉट चेंडूची सांगता येते. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जकडून ठेवलं जाते फलंदाजांना. एकही मोठा फटका इथे पाहायला मिळाला नाहीये. इथे मात्र सुंदर फटका खेळला. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. एकच
धाव पाहायला मिळते, परंतु इथे मात्र थ्रो चांगला फेकला होता, परंतु जजमेंट ही चुकीची पाहायला मिळाली. चेंडू पकडला नाहीये आणि एका धावेचं रूपांतर दुहेरी धावेमध्ये पाहायला मिळालं. 2 धावेच्या 6.5 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या अंकावरती. 38 चं टार्गेट पाहायला मिळतंय. 37 धावा जमवल्या होत्या आणि टार्गेट सेट केलं 38 या अंकाचं. आणि कालच्या दिवसामध्ये एकलव्य भिलवले आणि कोरलवाडी यांच्यामध्ये शेवटची लढत पाहायला मिळाली आणि त्यात मध्ये एकलव्य टीमला पराभूत केलं आणि टॉप 6 मध्ये प्रवेश केला. तर त्याच दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्वागत केलं जाईल विनायक यांचा. याचं विनायक आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथे मात्र आपण पाहू शकाल शुभ सन्मान केला जाईल आमचे महेंद्रजी मुगने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकाल आपण या मॅचला एन्जॉय करतायत. अगदी पाहिलं तर आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं होतं ते म्हणजे प्रल्हाद महाराज निरगुडे. अगदी या मॅचला एन्जॉय करतायत. कलोते रेती संघाचे समर्थक आहेत, त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळी 5चा बॉल आडव्या बॅटने खेचला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाली. उचलणार फेकणार तोपर्यंत पहा एकीपेक्षा जास्त काही देत नाहीये आणि एका धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. तोपर्यंत पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये विनायकचा इथे शुभ सन्मान केला जातो. अगदी पाहू शकाल इथे मात्र आपला संघ खेळला, परास्त झाला, अपयश येतं. अपयश कोणाच्या वाटेला येत नाही, परंतु आपण जिद्द ठेवली पाहिजे विजयाची. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये योगेशकडे. इथे मात्र मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न पाहायला मिळतात. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली होती टीम लोधिवली टीमने वर्चस्व केलं होतं गोलंदाजीवरती, त्याच पद्धतीने गोलंदाजी करत असताना कलोते रहिते टीमने 24 चेंडूमध्ये धावा जमवल्या. 37-38 धावाचं मात्र मापक आव्हान आहे, परंतु गोलंदाजी मात्र इथे चांगली पाहायला मिळते. भन्नाट वेगाने मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न करतात, परंतु इथे मात्र बॅटवरती चेंडू येत नाहीत. 1 धावे ते दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं जात आहे आणि 2 धावा येत आहेत आणि 2 धावेच्या 6.5 धावसंख्या जाऊन पोहोचतीये. 6 या अंकावरती 6 धावा 38 धावा जमवायच्या असताना दुसरं षटक प्रगतीपथावरती. प्रत्येक षटकामध्ये एका दुसरा मोठा फटका येणं गरजेचं आहे, नाहीतर मात्र 2 षटकांमध्ये कुठेतरी मात्र मोठी धावसंख्या जमवावी लागली. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका खेळायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला, उसळी घेतली चेंडूने. डॉट चेंडूची सांगता येते, धावसंख्या स्थिरावली जाते. चांगला खेळ पाहायला मिळतोय, वर्चस्व इथे मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाज सुदाम चांगली कामगिरी करतोय आपल्या टीम साठी. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळा, चेंडू खाली येतोय आणि इथे मात्र चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे. हा गगनचुंबी चौकार, 4 धावा ठोकडीच्या. सुरुवात केली आणि शेवट गोड होणार का? पायचं फलंदाजीने आक्रमण करायला सुरुवात झाली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु पंच षटक संपल्याचा इशारा करतात. शेवटचा चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी केली सुदामने. 6 चेंडू फेस केले, धावा दिल्या 7 आणि 7 धावा दिल्या आणि धावफलंदाज जाऊन पोहोचली ती 10 या अंकावरती. आता मात्र समीकरण पाहायला मिळतंय. येणारे 12 चेंडू आणि 28 धावा, 12 चेंडू 28 धावा. आता मात्र प्रत्येक षटकामागे समीकरण असेल तर 14 धाव्यांचं, प्रत्येक षटकामागे 14 धावा जमवाव्या लागतील. टीम फलंदाजी करत असताना लोधिवली टीमला नाणेफेकी जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, आमंत्रित केलं होतं फलंदाजी करण्यासाठी टीम कलोते रहिते टीमला आणि त्याचबरोबर त्या कलोते रहिते टीमने धावा जमवल्या 37. आता मात्र धावा जमवायचे 12 चेंडू 28 धावा. पायचे फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करत असताना मनीष आणि जनार्दन शायकरांना फलंदाज पाहायला मिळतोय. जनार्दन आणि मनीष नॉशायकरला गोलंदाज मार्कवरती. गोलंदाज नामदेव. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, यष्टी रक्षक झेल टिपला जातोय. बॅक टू पॉझिशन फलंदाज जनार्दन.
येणार रहा चौकार 4 धावा डीजेला संधी ठोक जय श्रीराम. चांगलं गाणं इथं आपल्याला ऐकायला पाहायला मिळतंय. शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांचे धून ऐकायला मिळते. त्याचबरोबर आता चांगलं सुसंगीत गायला ऐकायला मिळालं. जय श्रीराम. आणि आता मात्र मॅच मध्ये पाहायचं सुरुवात चांगली केली नवीन फलंदाजाने चौकार लावून. इथे मात्र आडव्या बॅटने खेळला चेंडू. इथे मात्र फटका फसलाय आणि बॅक टू डगआउट फलंदाज राकेश. अंदाज म्हटलं ना तर एक दरारा असतो एक धबधबा असतो. परंतु भूषण मध्ये तो धबधबा पाहायला मिळतोय का? जर टीम इंडियाचा विचार केला ना तर युवराज सिंग जर मैदानामध्ये दाखल झाला ना तर भले भले गोलंदाजांची हवा सुटून जायची. कारण की युवराज सिंग मध्ये जी ताकद होती ना ती आतापर्यंत कुठल्या फलंदाजामध्ये ताकद पाहायला मिळत नाहीये. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स असा युवराज सिंग होता लेफ्ट हँड फलंदाज. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु कार्पेट लाईने चेंडू खेळून काढला. एक धाव येते. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एक धावेने धावसंख्या पुढे जाऊन सरसवतीये 15 या अंकावरती. अजूनपर्यंत अर्ध्यापर्यंत धावा जमवल्या नाहीयेत टीम लोधिवली टीमने फलंदाजी करत असताना. 8 चेंडू 23 धावा. आता मात्र आक्रमण करावं लागेल आणि 3 चेंडू वरती 3 षटकार लागवले ना तर 1000 रुपयाचं बक्षीस 1000 रुपयाचं बक्षीस लावलं जातं पाहायचं. परंतु इथे मात्र फटके येणार का? इथे मात्र मोठा फटका सजवला. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू मध्ये ट्रॅव्हल होतोय परंतु चुकी पाहायला मिळते. झेल जमिनीला दान होतोय आणि या चेंडूवरती धाव येते 1 आणि इथे मात्र संधी मिळाली फलंदाज मनीषला. एक धाव येते. मित्रांनो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये झेल पकडणं गरजेचं आहे. कारण की झेल सोडाल ना तर तुम्हाला कधी मॅच सोडावी लागते. याचं मात्र उत्तर आपल्याला पाहायला मिळेल का मैदानामध्ये? कारण की एक धाव रोखणं गरजेचं आहे. आपण जर पाहिलं असेल रायगड प्रीमियर लीग मध्ये 6 चेंडू मध्ये 1 धाव करून दिली नव्हती आणि टाय मॅच झाली होती. काय मॅच पाहायला मिळाली होती. गोलंदाजी चांगली अफलातून केली होती. 6 चेंडू मध्ये 1 धाव रोखणं म्हणजे क्रिकेट आणि 1 चेंडू मध्ये 6 धावा जमवणं म्हणजे क्रिकेट आहे. आणि इथे मात्र हलक्या हाताने चेंडूला फेस केला. स्लो पद्धतीने चेंडू फेस केलाय. डॉट येतो चेंडू. षटक संपले आणि तिसरं षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16 या अंकावरती. आता मात्र समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 22 धावा. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. आता मात्र लेफ्ट हँड फलंदाज स्ट्रायकरांना पाहायला मिळेल. रायटी फलंदाज स्ट्रायकरांना पाहायला मिळेल आपल्याला. मनीषच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं होतं. त्याचबरोबर आता तो आक्रमण करेल का? गोलंदाज मार्कवरती गोलंदाज जीवन
सांघिक चौथं आणि वैयक्तिक पहिलं शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक म्हटलं जातं. पण तो आता सामना पाहायला मिळतोय. 6 चेंडू 22 धावा, 3 मोठे फटके आणि 1 चौकार आला तर सामना विजयी होऊ शकतो लोधिवली टीम. परंतु तेवढंच ताकदीची गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र दबाव असेल फलंदाजांवरती आणि दबाव असेल गोलंदाजावरती. पहिल्या चेंडूवरती जर आक्रमण केलं ना तर गोलंदाज कुठेतरी मात्र बॅकफुटला जाताना पाहायला मिळेल. गोलंदाज मार्कवरती, गोलंदाज सज्ज होतो. मॅन फ्रॉम कडे टीम कडून जीवन. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. कार्पेट लाईन दिशेने चेंडू येते. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते. चुकी पाहायला मिळते. उचल फेक होतीये. तोपर्यंत एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये केले जाते आणि 2 धावा येते. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 18 अंकावरती. 5 चेंडू 20 धावा. पाहायचंय मोठी मॅच पाहायला मिळते. शेवटची मॅच आहे. हाय व्होल्टेज मुकाबला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडू हवेमध्ये सफर होतोय. आता मात्र मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र झेल पकडला जातोय. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. मनीष दोघावी लागणार का? नो चेंडू येतोय. पंच हेलिकॉप्टर फिरवतायत. आता चेंडू शिल्लक असेल 3 आणि धावा जमवायच्या आहेत 15. समीकरण आता मात्र थोडस बदल पाहायला मिळतोय. 3 चेंडू 15 धावा. फलंदाजांना इथे मात्र सोपं करून ठेवलं कारण 3 चेंडू मध्ये 20 धावा, 3 मोठे फटके लावले असते तरी विजयी झाला नसता. आता मात्र समीकरण सोपे केलंय परंतु मोठे फटके येणे गरजेचे आहे. गोलंदाज तयार होतो. फ्री हिट आहे या चेंडूवरती. सुंदर चेंडू फेस केलाय. चांगलं गती व परिवर्तन पाहायला मिळतंय. चेंडू बाउन्स झाला. इथे मात्र थोडस कॉम्बिनेशन कमी पाहायला मिळालं फलंदाजामध्ये आणि डॉट चेंडूची सांगता येते. आता मात्र कुठेतरी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जीवन. इथे मात्र मोठा फटका सजवला. चेंडू येत सीमा रेषा पार. येतो षटकार. 6 धावा. तुम्ही काही केलं ना तरी काही नाही. वेळेला महत्व असतं. जर तुम्ही मुठभर जरी तुम्ही रेती हातामध्ये पकडली ना ती थोडेच वेळ तुमच्या हातामध्ये असते. ती हळूहळू तुमच्या हातामधून निघून जाते. त्याचबरोबर ही मॅच सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिली परंतु वेळ गेल्यानंतर षटकार आला परंतु त्या षटकाराला महत्व नाहीये. विजयी टीम झाली आहे कोलते रेती टीम. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. पराभूत टीमचे कौतुक. पुढील मॅच आपण तयार सज्ज व्हायचे. टीम तयार व्हायचं. त्वरित आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं.